मी 2 मिनिटात माझं प्रास्ताविक आपल्यासमोर ठेवणार आहे. त्यानंतर आपले मान्यवर नेते आणि त्यानंतर आपले आजचे ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभली असे मान्यवर आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे. मी सर्वप्रथम फक्त विनंती करणार आहे की खूप मोठ्या प्रमाणावर आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालोय. चुकून कोणी नगरसेवक खाली राहिला असेल, कोणी मान्यवर खाली राहिला असेल तर कृपया आपण मंचावरती यायचं आहे. आणि जर का काही गैरसोय झाली असली तर मी आपली हात जोडून माफी मागतो की आपण इतकं प्रेमापोटी या ठिकाणी आलात आणि चुकून जर का या ठिकाणी आपल्याला खाली बसावं लागलं असलं तर मी माफी मागतो. मी नगरसेवक कोणी कोणी आहेत आपण कृपया मंचावरती यावं. अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत, आपली मी दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर माझ्या जीवनातला खऱ्या अर्थानं हा आनंदाचा क्षण आहे. अनेक वाढदिवस येतात जातात आणि त्या निमित्तानं आयुष्यात काही ना काही वाढत असतं, काही ना काही वेगळं घडत असतं, काही कुठल्या ना कुठल्या गोष्टीची भर त्यात पडत असते. प्रत्येक वाढदिवसाला आपण सगळ्यांनीच कायम भरभरून त्या ठिकाणी प्रेम दिलेलं आहे, शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यामुळे खरं तर आपल्या सगळ्यांच्या प्रेमातून मी उतराई होऊ शकत नाही असं खरं तर आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे. आणि आजचा हा वाढदिवस खऱ्या अर्थानं विशेष यासाठी ठरतो कारण या कार्यक्रमाला ज्यांची आपण सगळेजण आतुरतेनं वाट बघत होतो असे सन्माननीय राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची प्रमुख उपस्थिती आजच्या कार्यक्रमाला आहे. आपण सगळेजण टाळ्या वाजून त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करू. खरं तर आपल्याकडून त्यांचं स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित आदरणीय आपले नेते बावनकुळे साहेब असतील, आदरणीय आपले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ज्यांना कॅबिनेट मंत्री दर्जा आहे असे आपले नरेंद्र पाटील साहेब असतील, ज्यांनी कायमच मला आयुष्यात प्रेम दिलं, ताकद दिली. युवा मोर्चाचे ते अध्यक्ष असताना मला महामंत्री महासचिव म्हणून राज्यभर संधी दिली असे आपले योगेश अण्णा टिळेकर ते सन्माननीय आमदार हे मंचावरती आहेत. आदरणीय धैर्यशील पाटीलजी आदरणीय आमदार या ठिकाणी मंचावरती आहेत. आदरणीय बाळासाहेबजी पाटील जे कोकण माडाचे सभापती राहिले आपल्या नेते आहेत ते या ठिकाणी मंचावरती आहेत. आदरणीय जिल्हाधिकारी किसन जावळे साहेब, आदरणीय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नगरसेवक रामदासजी शेवाळे, आदरणीय जे एम म्हात्रे साहेब, प्रांत अधिकारी पवन चांडक साहेब, आमचे मित्र राज्याचे युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरेजी, माझे खरं तर भावाप्रमाणे ज्यांनी मला प्रेम दिलं आणि राज्याचे खरं तर युवा नेते म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख आहे असे संकेत बावनकुळेजी, आदरणीय तहसीलदार मिनल भोसले मॅडम, आदरणीय आपल्या सर्वच नगरसेवक नगरसेविका मिनल पाटीलजी, विजय पाटीलजी, तानाजी खंडागळे, डी ए चौगुलेजी, प्रदीप देशमुखजी, गणेश पाटीलजी, बळीराम पाटीलजी, आरिफ पाटीलजी, आमचे विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघाचे अध्यक्ष आकाश पाटीलजी. खरं तर सगळ्याच मान्यवरांची नावं घेतली पाहिजेत परंतु वेळेअभावी सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर. खरं तर मला युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून राज्यात जेव्हा मी काम केलं, मुंबईचे तेव्हा आमचे अध्यक्ष राहिले असे तेजिंदर सिंग तिवाना जे आता मुंबईचे नगरसेवक झालेले आहेत तेही मंचावर आहेत आणि मुंबई युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपक सिंगजी आपलंही स्वागत, आपणही मंचावर आहात. खरं तर आपण सगळेच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहात त्यामुळे आपल्या सगळ्यांचंच या ठिकाणी स्वागत आहे. थोडं मागे आवाज होतोय, आपण थोडं शांतता घेऊया. थोडं डावीकडचा आवाज. आज खरं तर आपल्या सगळ्यांचं प्रेम, या सदिच्छा, हे आशीर्वाद बघून मन कुठंतरी भारावून गेलेलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्यात हे ऋणानुबंध कुठेतरी जुडलेले आहेत आणि आपण नेहमी जी काही ताकद माझ्या मागे उभी केली त्या माध्यमातून खरं तर हा एक पनवेलमधल्या गल्लीतला एखादा छोटा कार्यकर्ता तो टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी या पनवेलच्या राजकारणात काहीतरी करू शकला, महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी करू शकला आणि त्या ठिकाणी वरिष्ठ नेतृत्वाच्या आशीर्वादाने आमदार म्हणून आज सन्मान जो काही मिळालेला आहे याचं मूळ जर का कुठं शोधायचं असेल तर आपण सगळ्यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रेमामध्ये ते शोधावं लागेल. मी नेहमी सांगतो की त्या ठिकाणी 2017ला जेव्हा मी नगरसेवक झालो, आपण मला जे काही एक मत दिलं त्या एका मताची जादू काय होती हे मी नेहमी सांगत असतो. मी आज आमदार म्हणून जो काही सन्मान मला मिळाला, जी काही जबाबदारी मला मिळाली
कदाचित थेट आमदार म्हणून आपण मला मतदान केलं नाही, पण 2017च्या त्या मतामध्ये ती जादू होती की ते मत परावर्तित होत 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 त्याचा परिणाम हा झाला की त्या ठिकाणी ही आमदारकी आपल्या सगळ्यांसाठी एक जबाबदारी म्हणून समोर आली. हे कसं घडलं मी वारंवार सांगत असतो की 2017चं ते एक मत होतं की ज्या वेळेला त्या अवघड निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी ते मला एक मत दिलं आणि त्या ठिकाणी मी त्या अटीतटीच्या लढतीमध्ये नगरसेवक होऊ शकलो. त्या ठिकाणी त्या मतामुळे नगरसेवक होऊ शकलो, त्यामुळे या पनवेल महानगरपालिकेचा उपमहापौर होऊ शकलो. जर का ते मत मला मिळालं नसतं, मी निवडून आलो नसतो, तर त्या ठिकाणी ना नगरसेवक होऊ शकलो ना उपमहापौर होऊ शकलो असतो. त्या ठिकाणी उपमहापौर होऊ शकलो म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी सारख्या एका ताकदवर पार्टीचा राज्याचा युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष, त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा राज्याचा महासचिव होण्याचं भाग्य जे काही मला प्राप्त झालं, वरिष्ठांनी जे काही आशीर्वाद मला दिले, त्याचं मूळ पुन्हा कुठं शोधायचं असेल तर 2017च्या त्या एका मतामध्ये शोधावं लागेल जे आपण सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभं केलं. कारण खरं तर वरिष्ठ नेते जेव्हा बघतात की आम्हाला एखाद्याला संधी द्यायची आहे, याला जर का आम्हाला कुठंतरी समोर आणायचं आहे, तर ह्याला खऱ्या अर्थानं गल्लीत किंमत आहे का? गल्लीत किंमत असेल तरच दिल्लीत किंमत तयार होत असते, नाहीतर दिल्लीत वरती वरिष्ठ कोणी विचारत नसतात. गल्लीतली किंमत आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी दिली, म्हणून विक्रांत पाटील सारखा कार्यकर्ता कुठंतरी टप्प्याटप्प्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात कुठंतरी बरं काहीतरी करू शकला. त्या ठिकाणी कुठंतरी हा प्रवास करू शकलो, कुठंतरी वरिष्ठांनी संधी दिली म्हणून मेहनत करू शकलो आणि त्यामुळे आपण बघितलं की मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या पुढे जाऊन मिळाल्या. याचं जर का पुन्हा मागे जाऊन मला सांगायचं असेल तर आदरणीय हे जे काही नेतृत्व मंचावर बसलेलं आहे, या नेतृत्वाने जी काही ताकद एका सामान्य कार्यकर्त्याच्या मागे उभी केली, ती ताकद आपण समजून घेतली पाहिजे मित्रांनो. खरं तर 2010 पासून राज्याच्या राजकारणात छोट्या मोठ्या जबाबदाऱ्यांवर मी काम करत राहिलो. योगेश अण्णा टिळेकर यांनी 2015 ते 20 या कालावधीमध्ये युवा मोर्चाचा महासचिव म्हणून मला ताकद दिली. 2020ला कोरोनाचा जेव्हा कालावधी होता, जेव्हा मला महाराष्ट्राच्या युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाली, काळ कठीण होता, संघर्ष मोठा होता, राज्यात सत्ता नव्हती, संघर्ष करण्याची वेळ होती आणि माझं भाग्य किती मोठं बघा. एका बाजूला हे भाग्य की युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी तर मिळाली, पण त्या ठिकाणी दुधात साखर पडावी अशा पद्धतीनं मला प्रभारी म्हणून महाराष्ट्र युवा मोर्चाला ज्या नेतृत्वाला जबाबदारी दिली गेली, ते नेतृत्व म्हणजे आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत. राज्यभरात मी अनेक आंदोलनं केली, संघर्ष करू शकलो, अभियानं केली, हे आपण बघितलं. वेळोवेळी आपण मला शाबासकी दिली, पण त्या सगळ्याच्या मागे जर का कुणाचं मार्गदर्शन होतं, जर कुणा त्याच्या मागे कुणाचा त्या ठिकाणी ताकद होती, त्या ठिकाणी आधार होता आणि तू लढ, मी तुझ्या पाठीशी मजबूतीने आहे, ही जर का धीर देण्याचं काम कोणी केलं होतं तर ते आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी केलं होतं. आणि त्यामुळे महाराष्ट्रात वन फिरणं ज्याला म्हणतात ते आम्ही त्या काळात करू शकलो. कोरोनाची तमा न बाळगता आदरणीय बावनकुळे साहेब असतील, माझे मंचावरचे सगळे सहकारी असतील, अनुप मोरे असतील, सगळ्यांची नावं घ्यावी लागतील. सुदर्शन पाटसकर, योगेश माईन, अरुण पाठक, आमचा निखिल चव्हाण असेल, या सगळ्यांची नावं घ्यावी लागतील. अमृत मारणे असेल, खरं तर एखादं नाव राहिलं तर माफ करा, पण या सगळ्यांनी ताकद दिली आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा घरी एकही दिवस न राहता सातत्याने जनसेवेसाठी आम्ही वाहून घेतलं आणि हजारो किलोमीटरचा प्रवास कोरोनात केला. त्या कालावधीमध्ये म्हणजे 2020चं युवा मोर्चाचं अध्यक्षपद, त्यानंतर सन्माननीय बावनकुळे साहेब प्रदेश अध्यक्ष झाले, त्यांनी त्या ठिकाणी महासचिव म्हणून मला जबाबदारी दिली. तो कालावधी, या सगळ्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गडचिरोलीपासून गड इंग्लजपर्यंत जो प्रवास आम्ही करू शकलो, थोडका नाही तर 8 ते 10 लाख किलोमीटरचा प्रवास या 4 वर्षामध्ये आम्ही त्या ठिकाणी केला आणि जनसामान्यांचे अश्रू पोचण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि त्या ठिकाणी तेव्हापासून मी या नेतृत्वाकडे बघून खरं तर प्रभावित झालो. म्हणजे एखादा नेता काय असू शकतो, एखाद्या नेतृत्वाची व्याख्या काय असू शकते, एखाद्या नेत्याचा कार्यकर्त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किती विस्तृत मोठा असू शकतो, एखाद्या गोष्टीचं पालकत्व घेणं म्हणजे काय असतं, हे ज्यांच्याकडे बघून मी अनुभवलं ते नाव म्हणजे आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत. त्या ठिकाणी ताकद देणं म्हणजे काय असतं, एखाद्या कार्यकर्त्यातून नेतृत्व घडवणं काय असतं, हे ज्यांनी केलं ते नाव म्हणजे आदरणीय बावनकुळे साहेब आहेत. कारण त्या ठिकाणी महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जे काही महाराष्ट्र पालथा घातलेला आहे,
म्हणजे युवा मोर्चाचे प्रभारी म्हणून आम्ही काम केलंच, पण त्यानंतर सन्माननीय साहेब जेव्हा प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा पायाला बिंगरी बांधणं ही तर कदाचित छोटी व्याख्या होईल, छोटा वाक्प्रचार होऊन जाईल, पण त्याच्याही पुढे जाऊन दिवसातल्या 24 तासांपैकी 18-19 तास आणि महिन्यातल्या 30 दिवसापैकी 28-29 दिवस सातत्याने त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन जनसामान्यांचे अश्रू पुसण्याचं काम त्यांनी केलं. एक प्रदेशाध्यक्ष म्हणून एका संघटनात्मक पालकाची एक वेगळी व्याख्या त्यांनी तयार केली. नवीन नवीन त्या ठिकाणी अभियानं आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या संकल्पना राबवत, मग ते युवा वॉरियर्स असेल किंवा त्या ठिकाणी आमच्या सगळ्या बूथचे वॉरियर्स असतील, त्या ठिकाणी अशा संकल्पनांच्या माध्यमातून महाराष्ट्रात एक वेगळी ताकद तयार केली. खरं तर आपण सत्तेत नव्हतो, त्यानंतर आपण सत्तेत आलो, पण त्या ठिकाणी अर्धेच सत्तेत होतो. पण त्या कालावधीमध्ये संघर्षाच्या काळात आदरणीय बावनकुळे साहेबांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन महाराष्ट्राच्या 750 मंडलांमध्ये संघटनात्मक जाळं विणलं, प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद दिली. त्यावेळेला ते मंत्री नव्हते, प्रदेशाध्यक्ष होते, पण प्रत्येक कार्यकर्त्याचा आलेला अर्ज त्याच्यावरती एंडॉस करून माझा कार्यकर्ता याचं काम तात्काळ व्हायला पाहिजे ही भाषा कार्यकर्त्यांनी, कार्यकर्त्यासाठी अधिकाऱ्यांशी बोलणारा कोणी नेता असेल तर ते आदरणीय बावनकुळे साहेब आहेत. आणि त्यामुळे आज महाराष्ट्रात त्यांच्यावरती प्रेम करणारा एक वर्ग तयार झाला. मला चांगलं म्हणा असं म्हणून कुणी आपल्याला चांगलं म्हणत नसतं, मला नेता म्हणा असं म्हणून कुणी आपल्याला नेता म्हणत नसतं. त्यासाठी आपलं कर्तृत्व तेवढ्या उंचीचं असावं लागतं. त्या ठिकाणी आदरणीय बावनकुळे साहेबांनी आपल्या कर्तृत्वाची जी काही उंची तयार केली आणि त्या माध्यमातून महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांचं पालकत्व घेण्याचं जे काम केलं, त्यामुळे खरं तर या नेत्याची उंची ही आमच्या हृदयात खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तयार झाली. आणि आपण बघितलं की प्रदेशाध्यक्ष म्हणून जे काही काम त्यांनी केलं, महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांचं थम्पिंग मेजॉरिटीचं देवाभाऊंच्या नेतृत्वातलं सरकार या महाराष्ट्रात त्या ठिकाणी आलं. हे सरकार त्या ठिकाणी येऊ शकलं. आदरणीय देवाभाऊंचं कर्तृत्व तेवढं मोठं आहेच, त्यांचं विजन तेवढं मोठं आहेच. एक विजनरी लीडर विथ डिफरन्स ह्या व्याख्येत आम्ही त्यांना बघतोच. त्यांच्या नेतृत्वाची तुलना होऊ शकत नाही आणि अशा नेतृत्वाला मुख्यमंत्री म्हणून बसवण्याचं स्वप्न एक नेता बघत होता. वारंवार महाराष्ट्राच्या गल्लीबोळात फिरताना, वारंवार महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यक्रमात बोलताना वारंवार ते नेतृत्व सांगत होतं की आपल्याला काम करायचं आहे, कारण आपल्या देवाभाऊंना वानखेडे स्टेडियमवरती मुख्यमंत्री म्हणून आपल्याला शपथ द्यायची आहे. हा पण घेऊन आपण त्या ठिकाणी काम करतोय हे सांगणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत. आणि त्यामुळे खरं तर ज्यांना आपण एक चालतं बोलतं विद्यापीठ म्हणू शकतो, ज्यांच्याकडून रोज नवीन काहीतरी शिकण्याचं भाग्य आम्हाला लाभतं, म्हणजे कालचे आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि आजचे बावनकुळे साहेब याच्यामध्ये रोज आम्हाला काही ना काहीतरी बदल बघायला मिळतो, नवीन काहीतरी शिकायला मिळतं. अशा प्रकारचं हे उत्तुंग नेतृत्व आहे. मी अधिक वेळ घेणार नाही. खरं तर या नेतृत्वाने जसं भारतीय जनता पार्टी म्हणून संघटनेला भरभरून दिलेलं आहे, त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचे महसूल मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी महाराष्ट्राचं महसूल खात्याचं वैभव त्या ठिकाणी वाढवलेलं आहे. महसूल मंत्री म्हणजे आपण या पूर्वीच्या कालावधीमध्ये बघितलं की प्रत्येक महसूल मंत्र्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये चांगलं काम केलं, त्यांच्या पद्धतीनं त्या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण मागच्या 1.5 वर्षात आपण बघतोय की महसूल खात्यामध्ये इतके निर्णय होऊ शकतात की ज्याची पुस्तिका काढावी लागते, इतकी मोठी पुस्तिका आणि यात मोठे मोठे निर्णय की ज्यामध्ये कार्यक्रमांची मालिका, निर्णयांची मालिका त्या ठिकाणी करू शकले. आणि त्या माध्यमातून एकच ध्येय की माझ्या गोरगरीब जनतेच्या डोळ्यातले अश्रू पुसले गेले पाहिजेत, त्याचा 7/12, त्याची जमीन, त्याची प्रॉपर्टी ही संरक्षित असली पाहिजे, त्याच्या प्रॉपर्टीचं संरक्षण करणं हे माझं काम आहे. या भावनेतनं काम करणारे आपले महसूल मंत्री आहे, आपल्या सगळ्यांसाठी खरं तर भाग्याची गोष्ट आहे. आणि त्यामुळे एक एक निर्णय आपण त्या ठिकाणी बघितले की एनए टॅक्ससाठी आपल्याला त्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये खेटा मारायला लागत होत्या, एनएचा विषय रद्द करून टाकला. पनवेलसाठी आपण बघितलं की आपल्या नैना भागातले रजिस्ट्रेशनचे विषय बळीशेट अडकले होते. आपण किती वेळा साहेबांकडे गेलो, साहेबांनी प्रत्येक वेळेला बैठकीत सांगितलं की तुमचा प्रश्न मी सोडवीन. सिडकोला जी भाषा बोलते ते साहेब बोलले. आणि नैना भागातले रजिस्ट्रेशनचा अडकलेला प्रश्न की ज्यामध्ये 1.5 लाखापेक्षा जास्त नागरिकांचं दुःख त्या ठिकाणी होतं. साहेब, या टाळ्या तुमच्या निर्णयासाठी आहेत.
तुम्ही जो काही धाडसी निर्णय घेतला आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम केलं, आज लाखो नागरिक त्यामुळे सुखावलेले आहेत. म्हणजे रजिस्ट्रेशन बंद, नागरिकांनी पैसे देऊन ठेवलेत, आता पुढचे रजिस्ट्रेशन होत नाही, बिल्डर सगळे दुःखी, त्यांच्याकडे विष खाण्याची पाळी आली, ही स्थिती आली होती. आर्थिक नाडी बंद करण्याचं काम हे त्या ठिकाणी घडलं होतं आणि त्यामुळे हा निर्णय, इतका मोठा निर्णय साहेबांनी केला. त्या ठिकाणी अनेक निर्णय आहेत की ज्या माध्यमातून खरं तर आपल्याला त्यांचं कौतुक वारंवार करावं लागेल असे विषय आहेत. आपल्या पनवेलसाठी एक ESIC हॉस्पिटल असलं पाहिजे, ही मागणी आपण करत होतो. साहेबांनी तात्काळ निर्णय घेत आपल्याला त्या विषयामध्ये सकारात्मक हिरवा कंदील दिला आणि ESIC हॉस्पिटलसाठी शासकीय जागा विनामूल्य त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. काही दिवसात ती जागा आपल्याकडे हँडओव्हर होईल अशी स्थिती त्या ठिकाणी आहे. अनेक विषयांचा त्या ठिकाणी निर्णय म्हणजे आमचा 7-12 विषय, त्याला जिवंत 7-12 करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. NAच्या विषयामध्ये ऐतिहासिक निर्णय केले. त्या ठिकाणी आमच्या वीर जवानांच्या कुटुंबांना त्या ठिकाणी जमीन प्रदान करण्याचं काम केलं. आमच्या गायरान जमिनी आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या सुधारणा करून त्या कशा पद्धतीनं लोकोपयोगी उपक्रमासाठी वापरता येतील हा विषय त्या ठिकाणी केला. आमच्या माता भगिनींसाठी एक ऐतिहासिक निर्णय साहेबांनी केला की जे आमचे महिला बचत गट आहेत त्यांना त्या ठिकाणी 1 हेक्टर जमीन त्या ठिकाणी 3 वर्षासाठी आदरणीय महसूल मंत्री महोदय त्या ठिकाणी महसूल खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन म्हणून देणार आहेत आणि 3 वर्षामध्ये आपण त्यामध्ये बांबू प्लांटेशन करावं किंवा ज्याला आपण हत्ती गवत म्हणतो की ज्यामध्ये लवकर वाढ होते आणि त्यातनं उत्पन्न मिळू शकतं. आमच्या मातृशक्तीला ताकद देण्याचं काम हे त्या ठिकाणी महसूल मंत्री महोदयांनी आपल्यासाठी केलेलं आहे. आमच्या महिलांसाठी महिला शेतकरी विधेयक सुद्धा या सभागृहात आता पारित झालं. अशा पद्धतीनं एक एक निर्णय सांगत गेलो तर वेळ कमी पडेल, इतक्या मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी काम उभं केलेलं आहे आणि त्यामुळे न भूतो आणि कदाचित न भविष्यती अशा प्रकारचं महसूल खात्याचं कर्तृत्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे. विरोधक हे त्या ठिकाणी टीका करण्यासाठी असतात असं आपण नेहमी म्हणतो, पण असं हे व्यक्तिमत्व आहे की ज्यांचा आम्ही अनुभव घेतो. आमच्या पक्षातली मंडळी तर त्यांचं कौतुक करतातच, पण विरोधक सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे नाव आल्यानंतर केवळ कौतुक आणि कौतुकच करतात. असे हे राज्याचे महसूल मंत्री आहेत आणि त्यामुळे खरं तर त्यांच्या कामाचं जेवढं कौतुक करावं तितकं कमीच आहे. मी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय साहेब या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर त्यांनी जे आशीर्वाद दिले त्या माध्यमातून विक्रांत पाटील सारखा तुमच्या सगळ्यांच्या परिवारातला एक कार्यकर्ता आज महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार झालेला आहे. म्हणजे 2010 पासून राज्यावर काम करताना त्या वेळेच्या विविध नेत्यांनी मला ताकदीचं मार्गदर्शन केलंच, पण एखाद्या विषयामध्ये पालकत्व घेऊन कोणीतरी पुढे घेऊन जाणारं लागतं. आपल्याला त्या ठिकाणी आधार देणारं कोणीतरी असावं लागतं. आपण चुकलो तर त्या ठिकाणी अधिकारवाणीनं कोणीतरी सांगणारं असावं लागतं. ती भूमिका माझ्या जीवनात जर कोणी घेतली असेल तर ती आदरणीय बावनकुळे साहेबांनी घेतली आणि ते पालकत्व घेण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि त्यामुळे साहेब खरं तर आपण जे काही आजपर्यंत माझ्या जीवनात केलेलं आहे या ऋणातून मी कधी उतराई होऊ शकत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावरती आपण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी स्थान दिलंय आणि त्यामुळे आपण जी संधी दिली त्या माध्यमातनं त्याचं सोनं करण्यासाठी मी कुठे कमी पडणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो. आपला जो काही दृष्टिकोन असतो की जनसामान्यांच्या अश्रू पुसण्यासाठी काम कर, साहेब नेहमी सांगतात की विक्रांत आपल्याला या जनसामान्यांच्या डोळ्यातल्या अश्रू पुसण्यासाठी काम करायचं आहे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलवण्यासाठी काम करायचं आहे. आपल्याला स्वतःसाठी काही नको, या जनतेसाठी आपलं जीवन समर्पित असलं पाहिजे. साहेबांनी सांगितलेल्या त्याच ओळीवरती काम करणारा विक्रांत पाटील नावाचा हा कार्यकर्ता आहे आणि त्याची प्रचिती वेळोवेळी तुम्हाला आली असेल. अनेक निर्णय या सभागृहात अधिवेशनात आपण करून घेतले. आपण सगळ्यांनी जे काही आशीर्वाद दिले त्यामुळे मी हे करू शकलो. मी शेवटी एवढंच सांगेन की आपण आजवर जे काही प्रेम दिलं, सदिच्छा माझ्या पाठीशी उभ्या केल्या, त्यामुळे कदाचित आज विक्रांत पाटील नावाचा आपल्या परिवारातला हा कार्यकर्ता महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार झालेला आहे आणि त्यामुळे याचा उपयोग आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी आता कसा करून घ्यायचा हे आपण ठरवलं पाहिजे. आपण आमदार प्रतिनिधी म्हणून जबाबदारी खांद्यावर घ्या. तुमच्या परिवाराचं कल्याण असेल किंवा पनवेल विभागाचं कल्याण असेल, त्या ठिकाणी जे जे विषय आपण माझ्यापर्यंत आणाल ते सोडवण्यासाठी विक्रांत पाटील प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. एवढंच सांगतो. आज हे भरभरून प्रेम आपण माझ्या पाठीशी उभं केलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांसमोर नतमस्तक होऊन वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.